वसा जनसेवेचा। डोणगाव येथील काचन नदीला 28 जून रोजी सकाळी आलेल्या पहिल्याच पुराच्या पाण्यात एक आगळेवेगळे आणि आश्चर्यकारक दृश्य पाहायला मिळाले। पहिलेच मुसळधार पावसात येथील परिसरात मोठ्या संख्येने पिवळ्या रंगाचे बेडूक जमिनीवर आणि पाण्याच्या प्रवाहात एकत्र आले। नेहमीपेक्षा वेगळ्या असणाऱ्या या पिवळ्या धमक बेडकांना पाहण्यासाठी डोणगाव परिसरातील ग्रामस्थांनी नदीकडे प्रचंड गर्दी केली होती। नदीला पूर आणि बेडकांच्या किलबिलाट 26 जून पासून पहाटेपासूनच परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता। यामुळे स्थानिक काचन नदीला सकाळी पूर आल्यानंतर काही वेळातच नदीच्या आसपासच्या परिसरात आणि शेतांमध्ये अचानक पिवळ्या रंगाचे बेडूक दिसू लागले। शेकडो पिवळे बेडूक एकत्र आल्याचे पाहून सुरुवातीला शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना नवल वाटले। ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरताच आबालवृद्धांनी हे दुर्मिळ दृश्य आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी आणि मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी गर्दी केली। निसर्गाचे चमत्कार की वैज्ञानिक कारण? सर्वसामान्यांसाठी हा निसर्गाचा चमत्कार असला तरी प्राणीशास्त्रानुसार हे भारतीय बुलफ्रॉग प्रजातीचे बेडूक आहेत। एरवी हे बेडूक मातीत किंवा चिखलात लपून राहतात आणि त्यांचा रंग पावसाळ्यापूर्वी राखाडी किंवा विटकरी असतो। मात्र पावसाळ्याच्या सुरुवातीला विणीच्या हंगामात मादी बेडकाला आकर्षित करण्यासाठी नर बेडूक आपला रंग बदलून पूर्णपणे चमकदार पिवळा करतात। त्यांच्या गळ्यातील पिशव्या देखील गडद निळ्या रंगाच्या होतात। डोणगावातील काचन नदीला आलेला पूर आणि पहिल्या पावसाचे या बेडकांनी प्रजननासाठी पोषक वातावरण तयार केल्यामुळे हे दृश्य पाहायला मिळाले। निसर्गाचे हे सुंदर रूप सध्या संपूर्ण डोणगाव परिसरात चर्चेचा विषय ठरले आहे। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।